So basically I'm Pearl D'Souza. I'm representing the Dahanu parish. I'm from the Nandakhal deanery, and these 4 days have been really awesome. There's a lot to learn, and I've had an amazing experience. There was this special thing in this convention, that is the diocesan youth policy making. This is a great process, where we are exchanging ideas, giving suggestions, asking for clarifications, and lots more. So all this official process has made me learn a lot, and I've gained so much. And besides that, there are action songs, there are dances, there are masses, beautiful Eucharist celebrations. I love them a lot. There was a Tezi prayer and a Jericho march with the rosary. I'm loving it a lot, and I'm enjoying it a lot. Thank you. मी प्रीती धांगडा तलासरीवरून तलासरी पॅरिस मधून आहे. आमचं हे गाव तलासरी हे आमचं ग्रामीण भाग आहे. हा जसं वसई आहे हे सिटी आहे, तसं आमचं तलासरी हे थोडं ग्रामीण भाग आहे. मग असे हे कल्चर जे आता आपण 4 दिवसात जे केले साजरे वगैरे, तसं आमच्या इकडे काहीच होत नव्हतं. आता माझा एक्सपिरियन्स असा आहे की असं दरवर्षीला एक तरी असा प्रोग्राम ठेवायला पाहिजे. जसं की आम्हाला नवनवीन एक्सपिरियन्स आले, नवीन नवीन फ्रेंड्स भेटले, तसं काहीतरी दरवर्षी म्हणजे 1 वर्षानंतर ठेवायला पाहिजे. आणि ह्या 4 दिवसात मला असं वाटलं की घरी जाऊच नाही. इतकं चांगलं हे 4 दिवस गेले, कसे 4 दिवस गेले हे मला समजलं नाही. आणि आता ह्या लास्टच्या दिवशी आम्ही फोर्टला जाणार आहे. मी खूप एक्साइटेड आहे की तिथं जाऊन काय होणार, कसं होणार. म्हणजे इथून आपण पायी जाणार आहे, तर मला खूप इच्छा आहे की तिथे जाऊन काय काय अजून बघायला भेटेल. तर 4था दिवस हा एकदम बेस्ट असणार असं माझी आशा आहे. आणि परत एकदा कधीतरी सर्वांनी भेटावं अशी माझी इच्छा आहे. फर्स्ट ऑफ ऑल, माझं नाव फादर अविनाश. मी संत फ्रान्सिस झेवियर गिरी चर्च इथे कार्य करत आहे, आणि मी सांडोर डिनरीमधून आलेलो आहे. 11वे युथ कन्व्हेन्शन म्हणजे आपल्या प्रत्येक धर्मग्रामातून वेगवेगळे युवक युवती आलेले आहेत, आणि या 4 दिवसांमध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लोर करण्यासाठी आपल्याला मिळालेल्या आहेत. विशेषरित्या म्हणजे आपलं डायसिजन युथ पॉलिसीसाठी बऱ्याचशा गोष्टी युवकांद्वारे आलेल्या आहेत, आणि युवकांचा आवाज ऐकला गेलेला आहे. तर सदैव युवक युवतींना वाटत असते की आमचं कुणी ऐकत नाही, पण आय थिंक या कन्व्हेन्शनद्वारे युवकांचं ऐकलेलं आहे. आणि जी डायसिजन युथ पॉलिसी जी येणार आहे ती युवकांच्या सजेशनद्वारे बऱ्याचशा गोष्टी येत आहेत, आणि त्या 4 दिवसांमध्ये आध्यात्मिकता देखील त्यांच्यातून दिसून येत आहे. आणि मला वाटते या 4 दिवसांमधून नक्कीच प्रत्येक युवक युवती काहीतरी घेऊन जाणार आहे, आणि त्यांच्या जीवनामध्ये ते नक्कीच सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणार आहेत. आणि त्या व्यतिरिक्त ते ज्या धर्मग्रामामध्ये जाणार आहेत ते एक विशिष्ट रीतीने नेतृत्वाची भूमिका बजावणार आहेत. कारण जो अनुभव या 11th कन्व्हेन्शनमध्ये त्यांनी घेतलेला आहे, हा अनुभव ते प्रत्येक धर्मग्रामामध्ये घेऊन जाणार आहेत, आणि जे इतर युवक युवती सहभागी होऊ शकले नाहीत त्यांना ते शेअर करणार आहेत. आणि याद्वारे हा अनुभव त्यांना उपयोगी ठरणार आहेत, आणि धर्मग्राम लेव्हलला जी युवक संघटना आहे ती अधिक संघटित आणि अधिक सक्रियतेने कार्य करणार आहेत. आणि आय एम शुअर अबाउट दॅट की आपल्या युवक युवतींमध्ये कॅपॅसिटी आहे, उत्साह आहे, आणि हाच उत्साह देवाच्या गौरवासाठी नक्कीच ते वापर करतील हा माझा विश्वास आहे. सो थँक्यू फॉर गिव्हिंग दिस अपॉर्च्युनिटी टू शेअर माय एक्सपिरियन्स अबाउट दिस 11th Diocesan Convention. Hello everyone, I am Chelsea Nunes and I belong to Chulne Parish, that is Sandor Deanery. So I'm very grateful to be a part of the 11th Diocesan Youth Convention because I got an opportunity to serve in the drafting committee. My most valuable experience is I came to know about the policy information and how decisions are made for the church and for the Catholic youth. I'm Sister Meena, belong to Helpers of Mary, already of a Pilar Mass Center, Wali. And as I'm a delegate for this 11th Diocesan Youth Convention, I'm so happy to be here and to see this all youth of our Vasai Diocese and the mission area. The energy, the talents and the input sessions and the energy they have and the collaboration and the interactive sessions where the youths are coming forward and putting their views, sharing their views and witnessing. These are the youth of our church tomorrow who will be a great pillar for the church to witnessing Christ for the other people of our church. जे ड्राफ्ट पॉलिसी बनवण्यात आली त्याच्यामध्ये जे इंटरव्हेन्शन झाले ना ते मला खूप चांगले वाटले की अशा इंटरव्हेन्शनचे मी कधी भाग नव्हती आणि फर्स्ट टाइम असं होतं आणि मी पण त्याच्यात सहभागी घेतला म्हणून एक वेगळा अनुभव होता. येताना असं होतं की कोणासोबत
बोलू, कोण फ्रेंड होईल आणि अँड ऑल. पण इकडे आल्यावर आज असं वाटतं की मला नाही जायचं इकडे. सो इट वॉज व्हेरी 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 गुड एक्सिलेंट प्रोग्राम फॉर मी. मला खूप खूप भावलं. जे काय घडलं ते माझ्या स्पिरिच्युअल ह्याच्यासाठी लाईफसाठी अँड प्लस की मी जिकडे पण जाईल बाहेर आयुष्यात ते मला हे खूप सपोर्ट करणार आहे, खूप हेल्प करणार आहे. सो थँक्यू युवा दर्शन फॉर कॉलिंग मी ॲज अ डेलिगेट फॉर दिस 11th Youth Convention. Okay, what me struck was arrangement. Arrangement was super. Like एवढ्या youthsना एकत्र हँडल करणं, फीसना बोलवणं, काउंट्स देणं, all that thing is like amazing. मीडिया हेड होतं, फोटोग्राफी होतं. It is not easy की तुम्ही हर एक दिवशी ते तुम्ही स्कॅन करायचे, फोटोज अपलोड करायचे. It is not very very easy. ते आणि learning new action sounds. It is so amazing. It is a lifetime thing की तुम्ही विसरणार नाही. Lifetime तुझ्या स्पिरिच्युअलसाठी it is a lifetime. Yeah. मला विचारलं तर इकडचं एक्सपिरियन्समध्ये खूप एक नंबर एक्सपिरियन्स होता. मी फर्स्ट टाइम असा एक्सपिरियन्स केला आणि इकडचं फूड आणि फॅसिलिटीज खूप एक नंबर मला खूप आवडलं. आणि इथे कसं होतं, फादर आपल्यामध्ये बसायचे एक बिशप आणि सगळे डिकन्स आणि सिस्टर्स, त्यांच्यासोबत आपला एक्सपिरियन्स वगैरे शेअर करायला मला खूप आवडलं. आणि जेवण तर खूप चांगलं होतं, मला खूप आवडलं. फॉर दिस 11th डायसिसन कन्व्हेन्शन ऑफ आवर यूथ, हा एक ऐतिहासिक मोमेंट आपल्या वसईच्या सर्व युवकांसाठी आणि त्याच्यासाठी आम्ही व्हॉलंटिअर करत आहे. ते आमचं पण एक भाग्य आहे की याच्यात आमचा पण एक खारीचा वाटा असणार आहे आणि त्यासाठी आम्ही आमच्यातून जेवढे आमची मेहनत असेल आम्ही द्यायचा प्रयत्न केला आहे आणि ते यापुढे पण आम्ही देऊ. धन्यवाद. So myself Roy Pereira, I'm from Sandor Parish and I'm from the Sandor Deanery and the member of Media Yuva Darshan. So my experience was I was working with the media team closely, especially with the PR for the promotion of the event. And then I was playing a major role in the photography and videography, and it was a really great experience to learn things and do a lot of trials and errors. Also, the team members of Yuva Darshan, Sandor and Kolivada Parish, St. Peter's Parish, they all were working in coordination and they were doing a fantastic job. And on the toes, I would say they were working in coordination, making things possible and making this event a historic event. And I'm telling you, we didn't only capture the photographs but also the memories, not only for the organizers but also for the delegates who participated. Thank you. Thank you. So myself Juan De Melo, I'm from Murgaon Parish, and being a part of volunteering committee, I enjoyed most like waking up at 5:30 and waking all the delegates up, knocking the doors and all, then serving people in cafeteria and all, also helping the delegates. I enjoyed it a lot. Thank you. My name is Asa D'Souza and I'm from Mother of God Church, Pari Parish. It comes under the Papri Deanery. My most memorable part of the whole convention was the first day, that was the inaugural mass, which was celebrated by Bishop. I was doing altar serving for that day and I got to hold the staff of Bishop, the whole mass, yes, and that was something I like to do. And also I got blessing from Bishop at the end of the mass. My name is Jimson Lemos and I'm from Gas Parish and I belong to the Nirmal Deanery. I had a very good experience at the 11th Diocesan Youth Convention. I was part of the drafting committee and that is what gave me experience about how a policy is drafted, how the diocese works. And here this was my first experience with Yuva Darshan, working with Yuva Darshan as well, and I had a very good experience because herein I got to closely work with the Vicar General, Father Joel, and as well as the Bishop of Vasai. So overall this was a very good experience and I would recommend all the youths to join for the next Diocesan Youth Convention wherever it's going to happen. Thank you so much.